तर सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी चटपटीत पराठा तयार करणार आहोत। तर हे बघा, मी इथे आवड्याचं लोणचं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जेही लोणचं असेल ते तुम्ही वापरू शकता। तर या आवड्याचं लोणचं आपण टाकायचं आहे मिक्सरमध्ये। यामध्ये जिरा आणि ओवा टाकलेला आहे। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत कसुरी मेथी आणि थोडं चवीनुसार मीठ। कसुरी मेथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा वापरू शकता। थोडी हळद सुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे, थोडं हिंग। तर अगदी कमी साहित्यामध्ये हा पराठा तयार होतो। रेसिपी पूर्ण फुल वॉच कराल। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। मी थोडं तिखट टाकलेलं आहे। तुम्ही हिरव्या मिरच्या टाकायच्या असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये टाकू शकता। आता कसुरी मेथी टाकून हे आपल्याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। ओबडधोबडच असं बारीक करायचं आहे आणि बारीक करताना पाणी नाही टाकायचं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी छान असं सर्व मसाला तयार केलेला आहे। एकदम चटपटीत छान लोणच्याचा मसाला इथे तयार झालेला आहे। चला आता आपण पुढील तयारी करूया। तर इथे मी घेतलेला आहे 2 ते 3 छोटे चम्मच बेसन आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आपण पोळी तयार करण्याकरता जसं भिजवतो ना तसंच भिजवायचं आहे। तुम्हाला हवं तर मीठ टाकायचं असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता। मी पोळीमध्ये पोळीचं पीठ भिजवताना मीठ टाकत नाही, त्यामुळे मी इथे टाकलेलं नाही आहे। थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं। पीठ भिजवल्यानंतर 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे पीठ, म्हणजे पीठ छान असं आपलं मुरेल आणि पोळीचा आपला जो पराठा आहे ना तो छान असा नरम मुलायम होईल। तर हे बघा, पीठ भिजवून झालेलं आहे। चला आता आपण पुढील तयारी करूया। तर आता आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर मुलांच्या टिफिनसाठी जर काही नसेल ना कधी कधी, किंवा मग पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळतात, तर अशा वेळेस तुम्ही हा चटपटीत पराठा करू शकता। अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि लोणचं तर आपल्या घरी अवेलेबल असतंच। तर मी अशी पातळ पोळी लाटून घेत आहे। अशा आपल्याला 3 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता एका पोळीवर आपल्याला हा जो लोणच्याचा मसाला आहे ना छान असा पसरवून घ्यायचा आहे सर्व बाजूने। त्यानंतर त्यावर दुसरी पोळी ठेवायची आहे आणि त्या पोळीवर सुद्धा हा आपला मसाला पसरवून घ्यायचा आहे। थोडं दाबून घ्यायचं पोळी, थोडं पीठ लावायचं कोरडं आणि त्यानंतर हा मसाला पसरवून घ्यायचा सर्व पोळीवर। त्यानंतर याचा रोल करून घ्यायचा आहे। हे बघा, तर हलक्या हाताने हा रोल करून घ्यायचा। हे बघा, याच्या कडा वगैरे छान अशा बंद करून घ्यायच्या। हे बघा, हा पोळीचा रोल केल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर दुसरी पोळी वरती ठेवल्यानंतर मी पुन्हा मसाला असा पसरवून घेत आहे। त्याच्या कडा वगैरे छान अशा दुमडून घ्यायच्या, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही। त्यानंतर याचे आपण आता 4 तुकडे करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे। आता बाकीचे तुकडे आपण प्लेटमध्ये ठेवूया आणि एक तुकडा घ्यायचा आहे बघा, असा उभा करायचा आणि असा वरून छान असा दाबायचा। हे बघा, आणि थोडं कोरडं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा। तवा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी गॅसवर। तवा गरम होत आहे तेव्हापर्यंत आपण हे सर्व पराठे अशा प्रकारे लाटून घेणार आहोत। हलक्या हाताने लाटून घ्यायचा पातळसर पराठा। तर हे बघा, पराठा लाटून झालेला आहे।
तर सर्व पराठे मी अशा प्रकारे लाटून घेतलेले आहेत एकाच वेळेस, म्हणजे एका वेळेस लाटले की पटपट आपल्याला भाजायला इझी जातं. हे बघा, तव्यावर मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेल, तूप, बटर कशावरही हा पराठा भाजून घेऊ शकता. तर दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घेऊया आपण लो टू मीडियम फ्लेमवर. तर हे बघा, मुलांचा टिफिन तयार झाला. तुम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता. थोडा वेगळ्या प्रकारचा पराठा खायला खूप छान वाटतो. तर सर्व पराठे आपण अशा प्रकारे तयार करून घेणार आहोत. हे बघा, सर्व पराठे तयार झालेले आहेत. आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढील रेसिपी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर बघायला अजिबात विसरू नका. तर हे बघा, मुलांचा डब्बा तयार झालेला आहे, लोणच्याचा चटपटीत पराठा. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा. आणि हो, वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय बाय.